आशिया खंडातील एकमेव 200 वर्षांची समृद्ध परंपरा असलेला वारकरी संप्रदायाचा 169वा अखंड हरिनाम सप्ताह राहुरी येथे तांदूळनेरच्या खंडोबाच्या माळावर भाविकांच्या गर्दीनं दुमदुमून गेलाय। या सप्ताहाचे वैशिष्ट्य म्हणजे आमटी आणि बाजरीची भाकरी या प्रसादाचे दिवसभर वाटप चालू असते। या प्रक्रियेत येथील तरुणांचा ओघ जास्त दिसून येत आहे। 3000 स्वयंसेवक सकाळपासून संध्याकाळपर्यंत डॉक्टर विखे पॅटर्न आणि त्यांच्या तरुण कार्यकर्त्यांचा उत्साह या ठिकाणी दिसून येतोय। लाखो भाविकांचे वाढण्याचे काम तरुण कार्यकर्ते करतायत। डॉक्टर सुजय विखे स्वतः आमटीच्या टँकरवर बसून वाढपीचं काम करतायत। खास एकादशीसाठी डॉक्टर विखे यांनी खिचडीचे नियोजन केले। 60 ट्रॉल्या साबुदाणा भिजवण्यात आलाय। 25 कढायांची मागणी करून या खिचडीचं आयोजन करण्यात आलंय। या प्रसंगी रामगिरी महाराजांनी भाविकांना सप्ताहामध्ये सहभागी होऊन सप्ताहाचा उत्साह वाढवावा आणि सढळ हाताने मदत करावं असं आवाहन केलं। रामगिरी महाराजांचा असणारा हा 169वा अखंड हरिनाम सप्ताह या सप्ताहाचा आजचा 6वा दिवस आहे। उद्या एकादशीला समाजाचा उच्चांक होणार आहे आणि परवा द्वादशीला काला आहे। सद्गुरू योगीराज गंगागिरी महाराजांच्या या सप्ताहामध्ये लाखोंच्या संख्येने भाविक उपस्थित असतात। शेवटच्या दिवशी 15 लाखापर्यंत समाज येण्याची शक्यता आहे। तर या समाजाचा आणि एक जे समाजामध्ये विकृती पसरलेली असते, वैचारिक विकृती किंवा व्यसनाधीनता पसरलेली असते, तर ती व्यसनाधीनता कमी व्हावी, समाजाला योग्य मार्गदर्शन व्हावं आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे या भजनाचा आनंद मिळावा हा दृष्टिकोन सद्गुरू गंगागिरी महाराजांनी घेऊन या सप्ताहाला प्रारंभ केला। आणि हा सप्ताह आज तागायत 169 वर्षापासून चालू आहे। या सप्ताहामध्ये विविध अशा प्रकारचे उपक्रम सुद्धा असतात। इथं कृषी प्रदर्शन आपण केलेलं आहे, आरोग्य शिबिर घेतलेलं आहे, त्याचप्रमाणे या ठिकाणी व्यसनमुक्तीचाही कार्यक्रम आपण ठेवलेला आहे। शेवटच्या दिवशी आपण 50,000 मुलांचा संकल्प करून घेणार आहे व्यसनमुक्तीचा आणि चांगल्या प्रकारचा तरुण या ठिकाणी आकर्षित झालेला आहे आणि तरुणांनी जास्तीत जास्त संख्येने इथं उपस्थित राहायचा आहे। हे हा आनंद तर आपल्याला मिळणार आहे, पण आपल्या जीवनाला एक दिशा देणारा अशा प्रकारचा सप्ताह आहे आणि अशा प्रकारची ऊर्जा आपल्याला यातून मिळत असते। म्हणून या सप्ताहाला जास्तीत जास्त संख्येने आपण उपस्थित राहू। दुसरी महत्त्वाची गोष्ट आपल्या चॅनलच्या माध्यमातून एक मी आवाहन करू इच्छितो। सद्गुरू योगीराज गंगागिरी महाराजांच्या समाधीस्थळी गंगागिरी महाराजांचं 10 कोटी रुपयाचं एक मंदिर आपण सुरू केलेलं आहे आणि गंगागिरी महाराजांच्या या तपस्थळीमध्ये आणि जे डेव्हलपमेंट आपण करीत आहोत त्याकरता आपण योगदानही करावं, भेटातही यावं आणि सप्ताहाला सर्वांनी भेट द्यावी आणि हा आनंद घ्यावा। तर या प्रसंगी डॉक्टर सुजय विखे पाटील म्हणाले की कार्यकर्त्यामुळे हे नियोजन शक्य झालं। भाविकांचा वाढता ओघ या ठिकाणचं चैतन्य वाढवण्यात भर पाडत आहे। आज जवळपास 5वा दिवस आहे। यामध्ये रोज आपण पाहिलं तर आता फार मोठ्या प्रमाणात गर्दीमध्ये वाढ होत आहे, भाविक फार मोठ्या प्रमाणात येत आहेत आणि उद्या तर एकादशी आहे आणि खिचडीची पंगत आहे नियमाप्रमाणे आणि त्यामध्ये रविवार देखील आहे। आम्हाला अपेक्षा आहे की साधारण 2.5 लाख लोक या ठिकाणी भाविक येतील आणि जो एकादशीचा प्रसाद आहे त्याचा लाभ घेतील आणि म्हणून मी या चॅनलच्या वतीने जास्तीत जास्त युवकांना विनंती करतो की सगळ्यांनी येऊन या सप्त्याला स्वयंसेवक म्हणून जी काही सेवा आपल्याला करता येईल ती करावी, जेणे की आम्हाला नियोजन करण्यामध्ये अजून थोडी मदत होईल। हे आपल्या चॅनलच्या वतीने मी सगळ्यांना आवाहन करतो। कालाची पंगत सगळ्यात मोठी असते, दरवर्षी असते। त्यामध्ये जवळपास 120 ते 150 ट्रॅक्टरचं नियोजन आहे आणि जवळपास 2000 स्वयंसेवकांचं नियोजन आमचं असतं। एकाच वेळेस 12-12:30ला काला संपल्यानंतर 10 मिनिटामध्ये सगळं जो काही प्रसाद आहे तो वाढून होईल या पद्धतीचं नियोजन आम्ही सगळ्यांनी मिळून करत आहोत आणि जर खरंच ते नियोजन यशस्वी झालं तर मला वाटत नाही की काय अडचण झाली पाहिजे। तर विरोधी पक्षनेते नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनीही यावेळी पंक्तीमधील भाविकांना महाप्रसाद वाढण्याचं काम केलं आणि त्या सर्व पंगतींची पाहणी केली। नामदार विखे पाटील याप्रसंगी बोलताना म्हणाले की गर्दीचा महापूर या ठिकाणी लक्ष वेधून घेतोय। या सप्ताहाची गिनीज बुकामध्ये नोंद होईल असा विश्वास त्यांनी याप्रसंगी व्यक्त केला। सद्गुरू गंगागिरी महाराजांच्या सप्ताहाच्या निमित्तानं जो काही प्रचंड जनसागर या ठिकाणी उठला आहे की त्याचीच प्रचिती आहे की त्या संप्रदायाबद्दलचा लोकांचा विश्वास रस्त्यावरचे भाविक कृपया बाजूला व्हा, टँकर जाऊ द्या। प्रतिबंधही अवतरल्या अशा प्रकारचे चित्रात आपल्याला पाहायला मिळते आणि सर्व समाजाची या सप्ताहामध्ये सहभागी झालेली आहे।
अन्नदानापासून महाराजांचं प्रवचन, सेवा, स्वयंसेवकांना विनंती आहे कृपया 10 नंबरच्या पंक्तीपर्यंत जाऊ द्या. 10 नंबरच्या पंक्तीपर्यंत. भक्ती भावना प्रेरित होऊन या ठिकाणी आलेली आहे. मला असं वाटतं की मंगलमय आणि वेगळं आगळं दृश्य आज आपल्याला पाहायला मिळतं. म्हणून मला वाटतं या नाम सप्ताहासाठी विशेष महत्त्व आहे. आणि यातून प्रत्येकाला हीच भावना असते की या भूमीमध्ये आल्यानंतर परमेश्वरूपी आशीर्वाद मला मिळेल. आणि त्या भावनेनं लोक या ठिकाणी येत आहेत. आणि आता जनसागर लोटलेला आहे त्याचं सर आता गिनीज बुकात नोंद होणार आहे याची, असं चर्चा बऱ्याच ठिकाणी झाली, पेपरला येऊन गेलं याची नोंद 100% होणार की नाही बॉस? नाही, शेवटी तो आपला अधिकार नाही आहे. ज्यांनी त्या संस्थेने नोंद घ्यायची असते त्यांनी त्या संदर्भात विचार केला पाहिजे. परंतु त्याची एकूण व्याप्ती या सप्ताहात पाहिल्यानंतर आम्हाला तो विश्वास आहे. या अखंड हरिनाम सप्ताहाप्रसंगी आमटी भाकरी हा महाप्रसाद आणि एकादशी निमित्ताने खिचडी आणि शेवटी काल्याची कीर्तनालाही महाप्रसादाचं नियोजन करण्यात आलं आहे. न्यूज रिपोर्टर किरण वाबळे, एस9 मीडिया, राहुरी.